नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी विषय भूगोल। यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 9 व्यापार याचा दुसरा भाग अभ्यासत आहोत। आता दुसरा भाग अभ्यासत असताना आपण घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार या संबंधी माहिती घेतली होती। आता घाऊक व्यापार म्हणजे काय, तर व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात, उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते आणि खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते। त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजेच घाऊक व्यापार। म्हणजे घाऊक व्यापार याचा अर्थ काय झाला की जो उत्पादक आहे त्या उत्पादकाकडूनच थेट खरेदी केली जाते आणि नंतर त्या मालाची विक्री किरकोळ पद्धतीने केली जात असते। आता मग किरकोळ व्यापार म्हणजे काय की मोठ्या म्हणजे घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात, अशा व्यापारास किरकोळ व्यापार असं म्हणतात। म्हणजे इथे हा जो किरकोळ व्यापारी आहे तो घाऊक व्यापाऱ्याकडून माल विकत घेत असतो आणि तो जो थेट उपभोक्ता असतो त्याला तो माल विकत असतो, म्हणजे त्याला किरकोळ व्यापार असं म्हणतात। म्हणजे एकंदरीत घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे एकमेकावर अवलंबून असतात। एक उत्पादकाकडून माल थेट घेत असतो, तो दुसरा घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेत असतो असा या, आणि शेवटी तो माल उपभोक्त्यापर्यंत पोहोचत असतो। आता व्यापाराच्या संदर्भात आपण देशांतर्गत व्यापार आणि अंतर्गत व्यापार, म्हणजे देशांतर्गत व्यापार म्हणजे त्याला अंतर्गत व्यापार असं म्हटलेलं आहे। अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो। शेवटी आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो, म्हणजेच हा जो संबंध असतो हा धनात्मक असतो। अंतर्गत व्यापाराचा फायदा असा होतो की त्यामुळे आर्थिक विकास होत असतो आणि व्यापार जेव्हा जास्त वाढलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होत असते। म्हणजे हा धनात्मक भाग आलेला आहे अंतर्गत व्यापाराचा। म्हणून देशातल्या देशात होणारा जो व्यापार असतो त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात। देशातल्या देशात होणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात, अंतर्गत व्यापार। आता आणखी दुसरा एक आंतरराष्ट्रीय व्यापार। आता आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहे या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच एका देशाचा इतर देशाशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय। काही देशामध्ये विशिष्ट वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते, ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते, यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते। आंतरराष्ट्रीय व्यापार 2 पेक्षा अधिक देशांच्या दरम्यान हा होत असतो। तर अशी ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची संकल्पना आहे की हा जो व्यापार आहे हा एका देशाचा दुसऱ्या देशांबरोबर व्यापार होत असतो। मग इथे वस्तू आणि सेवा ज्या असतात त्या एकमेकांच्या गरजेनुसार होत असतात, की काही देशामध्ये अतिरिक्त उत्पादन जेव्हा होत असतं तेव्हा ते अतिरिक्त उत्पादन दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं आणि त्या लोकांची त्या ठिकाणच्या त्या देशाची गरज भागवली जाते। म्हणजे एक प्रकारे ती आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात असते आणि असा हा व्यापार आहे 2 पेक्षा अधिक म्हणजे देशांबरोबर होत असतो, त्यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात। आता इथे आयात निर्यातीचं धोरण असतं। आयात आणि निर्यात ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या मूलभूत क्रिया आहेत। जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशाकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असं म्हणतात। बघा, आयात म्हणजे काय की दुसऱ्या देशाकडून वस्तू विकत घेणे, त्याला आपण आयात असं म्हणतो। कारण आपल्या देशामध्ये ती वस्तू पुरेशी नाही आहे
आणि म्हणून आपण त्या दुसऱ्या देशाकडून ती वस्तू विकत घेतलेली आहे, तेव्हा ती जी क्रिया आहे त्या क्रियेला काय म्हणतात? आयात. आणि जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केलं जातं आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकलं जातं, तेव्हा त्या क्रियेला काय म्हणतात? निर्यात. म्हणजे आपल्याकडे जास्त उत्पादन तयार झालेलं आहे, परंतु आपल्याला त्याची आता आपली गरज पूर्ण झालेली आहे. मग अशा वेळेला ती वस्तू इतर देशाकडे पाठवली जाते, त्याला आपण काय म्हणतो? निर्यात. म्हणजे अशा प्रकारे ही आयात आणि निर्यातीचं हे जे धोरण असतं, हे 2 किंवा अधिक देशांमध्ये सुरू असतं आणि त्यावरच त्या त्या देशांची गरज ही भागवली जाते आणि ती गरज ही फार महत्त्वाची असते. आता इथे व्यापार संतुलन आलेलं आहे, की व्यापार संतुलनाच्या बाबतीमध्ये एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात आणि निर्यातीचं मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजेच काय म्हणतात? त्याला व्यापार संतुलन असं म्हणतात. आता व्यापार संतुलनाचे काही प्रकार सुद्धा आहेत. व्यापार संतुलनाचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये जसं जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन हे होत असतं. आता आणखीन हे व्यापार संतुलनाच्या बाबतीत झालं, परंतु आपण जेव्हा आयात निर्यात किंवा हा जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जो भाग पाहत असतो, त्या व्यापारामध्ये ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय व्यापार हा जेव्हा होत असतो, हा आंतरराष्ट्रीय व्यापार बहुधा 2 देशांमध्ये जेव्हा होत असतो, त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असंही म्हटलं गेलेलं आहे. हा जो व्यापार असतो इथे आंतरराष्ट्रीय व्यापार जो असतो, हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार असतो, हा जेव्हा 2 देशांमध्ये होतो तेव्हा त्याला द्विपक्षीय व्यापार असं सुद्धा म्हणतात. म्हणजे एकंदरीत जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार 2 पेक्षा अधिक देशांच्या दरम्यान होतो, तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. मग असे जे यामध्ये जे काही देश असतात, त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूचे उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत या ठिकाणी खनिज तेल मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. नंतर कॅनडा संयुक्त संस्थाने या ठिकाणी सुद्धा आहेत. आणि या देशामधील म्हणजे जसं कॅनडा आणि संयुक्त संस्थाने इथे इथे त्याची मागणी असते, परंतु काही देशामध्ये गव्हाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून उत्पादन हे त्या जे काही आहे ते इतर देशांना त्या ठिकाणी पाठवलं जातं, पुरवलं जातं. तर अशा पद्धतीने हा एक जसं द्विपक्षीय व्यापार आणि बहुपक्षीय व्यापार हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक भाग आहे. आता आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये जो काही तुम्हाला भाग सांगितला, की ही जी आयात निर्यात आहे, ही आयात निर्यात सुद्धा की आपल्याकडे जास्त असलेल्या वस्तू दुसऱ्या देशाला पाठवणे आणि दुसऱ्या देशातल्या जास्त असलेल्या वस्तू तो देश इतर देशांना पाठवत असतो. म्हणजे मागणी आणि पुरवठा हा शेवटी आयात निर्यातीचा एक भाग असतो. मग मागणी आणि पुरवठा हा आयात निर्यातीचा एक भाग आलेला असताना तर त्या ठिकाणी शेवटी व्यापाराचं संतुलन आलेलं असतं. म्हणजे आयात निर्यातीचं जे काही मूल्य असतं त्या मूल्यातला जो काही फरक असतो तो व्यापाराच्या त्याला व्यापार संतुलन असं म्हणतात. आणि हे व्यापारात संतुलनाचे जे काही प्रकार मागाशी सांगितलं होतं, की आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतं, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन असं म्हटलं गेलेलं आहे. जसं इथे प्रतिकूल व्यापार संतुलनाचा एक भाग दाखवला गेलेला आहे, की प्रतिकूल व्यापार संतुलनामध्ये जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होत असते. तर अशा पद्धतीने हे प्रतिकूल व्यापार संतुलनाचा एक चित्र दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे अनुकूल व्यापार संतुलनाच्या बाबतीमध्ये. आता अनुकूल व्यापार संतुलन जे आहे, जेव्हा निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतं तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असतं. जेव्हा निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या व्यापार मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असतं. त्याचबरोबर संतुलित व्यापार. आता संतुलित व्यापारामध्ये जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य जवळपास सारखे असतात तेव्हा त्या संतुलित व्यापार असं म्हणतात. जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य जवळपास सारखे असतात तेव्हा त्याला संतुलित व्यापार असं म्हणतात. आता इथे आपल्यासमोर आंतरराष्ट्रीय स्तरातील हे ज्या व्यापाराच्या काही संघटना आहे
त्यांची चित्र दाखवली गेलेली आहे. मग आता जगातील काही आर्थिक संघटना आहेत आणि त्या संघटनेचं नाव, सदस्य संख्या, मानचिन्ह आणि मुख्यालय कुठे आहे, उद्देश आणि कार्य याची आपण माहिती घेत आहोत. जसं आंतरराष्ट्रीय संघटनेचं नाव आहे जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ह्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे याचे 164 सदस्य आहेत. मुख्यालय जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. आणि उद्देश आणि कार्य काय आहे? आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्राच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे, विकसनशील देशासाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. अशा प्रकारे या WTOचं काम आहे. त्यानंतर युरोपीय संघ, युरोपीय युनियन त्याला म्हणतात, सदस्य संख्या आहे 28. मानचिन्ह म्हणजे इथे त्यांचं निशाण एक चिन्ह दिलेलं आहे. आणि मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम. या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केलेली आहे. त्याचबरोबर युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केली आहे. सभासद देशाकरिता युरो चलन हे त्यांनी निश्चित केलेलं आहे. त्यानंतर आणखी काही संघटना आहेत. ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. या संघटनेची सदस्य संख्या आहे 13 आणि मुख्यालय आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. कार्य काय आहे? उद्देश कार्य: खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे, सदस्य देशातील तेल उत्पादनाचे आणि दराचं नियंत्रण करणे, तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता आणणे. त्यानंतर पुढची संघटना आहे सार्क, SAARC, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. या सदस्य संख्या या संघटनेची 8. काठमांडू, नेपाळ या ठिकाणी मुख्यालय आहे. दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे, सदस्य देशातील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे, त्याचबरोबर दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे हे त्या सार्क संघटनेचं कार्य आहे. नंतर आसियान, ASEAN, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन, 10 आहे सदस्य संख्या. जाकार्ता, इंडोनेशिया हे त्याचं कार्यालय आहे. आणि आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेला प्रोत्साहन देणे आणि सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे हे त्याचं कार्य आहे, उद्दिष्ट आहे. पुढची संघटना आहे आंतरराष्ट्रीय संघटना APEC, आसियन पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. सदस्य संख्या आहे 21. मुख्यालय सिंगापूर. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे, सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे हे त्याचं कार्य आहे त्या संघटनेचं. आणि नंतर आहे पुढचे आहे ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका म्हणजे ब्रिक्स, BRICS. यांची सदस्य संख्या आहे 5. कार्यालय आहे शांघाय या ठिकाणी, चीन. उद्देश कार्य: गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे हे त्या ब्रिक्स संघटनेचं काम आहे. तर अशा प्रकारे जगातील काही आर्थिक संघटना या जागतिक लेवलवर, जागतिक स्तरावर काम करत असतात. आपापल्या त्यांची सदस्य संख्यासुद्धा ही ठरलेली आहे. आता आणखी याच्यामध्ये एक भाग आहे तो असा
की उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तू जाताना एक अदृश्य प्रवाह तयार होतो. या प्रवाहातील व्यावसायिक कार्यांना एकत्रितपणे विपणन असं म्हणतात. वस्तूची किंमत, विक्रय वृद्धी, जाहिराती आणि वितरण हे विपणनाचे मुख्य घटक आहेत. म्हणजे इथे विपणन हा एक भाग आलेला आहे. विपणन म्हणजे काय, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती सांगत असताना विपणन म्हणजे याचा अर्थ असा की उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तू जाताना एक अदृश्य प्रवाह तयार होतो. या प्रवाहातील व्यावसायिक कार्यांना एकत्रितपणे विपणन असं म्हणतात. वस्तूची किंमत, विक्रय वृद्धी, जाहिराती आणि वितरण हे त्या विपणनाचे मुख्य घटक आहेत. आता इथे वस्तू दाखवल्या: उत्पादक, प्रोडक्शन, वर्गीकरण, क्लासिफिकेशन, मुद्रांकन, ब्रँडिंग, लेबलिंग, बांधणी, पॅकिंग. मग त्याची जी क्रिया आहे बघा, किंमत, हे सगळं झाल्यानंतर किंमत, प्राईस ठरवली होती. नंतर विक्रय वृद्धी होते, प्रमोशन्स ते दिलं जातं, आणि वितरण, डिस्ट्रीब्युशन, असे या वस्तूचं भाग इथे या विपणनामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. आता हा जो विपणनाचा भाग आहे, या विपणनामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारामध्ये वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत त्या ठिकाणी ते पोहोचवता येते आणि उत्पादनाचे विक्री मूल्य देखील वाढते. त्यानंतर सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख असा आधार झालेला आहे. कारण शेवटी ग्राहकाला गरज आहे अशा प्रकारची भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणामध्ये आजही केल्या जातात. जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचणे, ग्राहकांना उत्पादकाकडे आकर्षित करणे आणि खरेदीसाठी प्रवृत्त करणे हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि यासाठी काही जाहिरातीच्या संघटनासुद्धा काम करत असतात. माहिती तंत्रज्ञान हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं असतं. जसं ते इथे उदाहरणार्थ तांदूळ आहे. तांदूळ उदाहरण घेतलेलं आहे की बघा, बासमती आहे, बासमती अख्खा तुकडा दुबार, कंपनीचं नाव, चिन्ह, नंबर, उत्पादनाच्या दर्जाविषयीचा तपशील, किंमत, जाहिरात, वितरण, आकर्षक बांधणी, हे सगळं त्या तांदळावर केलेलं असतं. हे त्याचं, आणि त्यानंतर त्याचं विपणन हा भाग त्यामध्ये येत असतो. याचाच अर्थ माहिती तंत्रज्ञानाचा आणि प्रसारमाध्यमाचा या विपणन व्यवस्थेवर मोठा असा प्रभाव पडलेला आहे, हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर याचाच आणखीन एक भाग म्हणजे जसं जग हे एक मोठी बाजारपेठ आता बनलेली आहे आणि आंतरजालाच्या माध्यमातून म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनाची माहिती उपलब्ध होत आहे. यातून ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होत आहे आणि या आंतरजालाच्या सुविधेमुळे म्हणजे इंटरनेटच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजे ई मार्केटिंग यासारखी तंत्रे ग्राहक आता वापरत आहे आणि मोठ्या प्रमाणावर अशी ऑनलाईनची शॉपिंगची बाजारपेठ आता उपलब्ध आहे. जसं आपल्याला माहिती आहे ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. ह्या ऑनलाईन शॉपिंग आता ग्राहकाला या आधुनिक तंत्रज्ञानामुळेच उपलब्ध झालेले आहेत. कारण शेवटी इंटरनेट ही अतिशय महत्त्वाचं एक ऑनलाईनचं एक आपल्याला ट्रेडिंग मार्केटिंग या ठिकाणी मिळालेलं आहे. आता इथे मुद्दा असा आहे की उत्पादनाची जाहिरात करत असताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्ती विधाने करून ग्राहकाची फसवणूक करणे, स्पर्धकाचे दोष सांगणे, यामुळे अनेक वेळा जाहिराती ही शेवटी आपली विश्वासार्हता गमावत असतात. म्हणून जाहिरात करताना त्या ठिकाणी योग्य नीतिनियम पाळणं हे आवश्यक असतं आणि ग्राहकाने सुद्धा अशा जाहिरातीपासून सावध राहणं आवश्यक आहे. ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदासुद्धा केलेला आहे आणि म्हणून आपली गरज ओळखून उत्पादने रास्त दराने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असणे आवश्यक असतं. तर अशा प्रकारे हे तंत्र यामध्ये सांगितले गेलेलं आहे आणि इथे मार्केटिंग आहे, प्रोसेसिंग आहे, प्रोडक्ट आहे, प्रमोशन आहे, प्राईस आहे, प्लेस आहे, पीपल, म्हणजे हे सगळं याच्यामध्ये येत असतं. मग आता इथे तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. जसं टिपाल यामध्ये आहे व्यापार, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार, दृश्य आणि अदृश्य व्यापार, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, अशा यावर आपण काही टिपासुद्धा लिहायच्या आहेत. आणखीन माहितीसाठी टिपा लिहिल्या आहे. विपणनाचे महत्त्व काय आहे,
हे सुद्धा लिहू शकता. त्याचबरोबर व्यापार संतुलन ही सुद्धा, यावर सुद्धा आपण माहिती लिहू शकतो. प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणजे काय, अनुकूल व्यापार संतुलन म्हणजे काय, संतुलित व्यापार म्हणजे काय, आणि याशिवाय जगातील काही आर्थिक संघटना आहेत त्या संघटनेची नावे लिहून त्यांची मुख्यालये लिहा, त्यांची कार्य लिहा, त्यांची उद्दिष्ट लिहा. अशा प्रकारचा भाग सुद्धा आपल्या या प्रश्नामध्ये येऊ शकतो. याशिवाय आपण एखादं उत्पादन असतं की जसं वस्तू आहे, वस्तूचं नाव आहे, उत्पादकाचं नाव आहे आणि माहिती असतं. आता उदाहरणार्थ एक असं आहे की आता ह्या वस्तू आपण घरामध्ये नेहमी वापरत असतो. आता दात घासण्याची पेस्ट किंवा पावडर, वस्तूचं नाव आहे समजा कोलगेट आहे, उत्पादकाचं नाव आहे कोलगेट कंपनी, माहितीचा स्रोत आहे दात घासण्यासाठी आपण त्याचा वापर करत आहोत. नंतर चहा किंवा कॉफी पावडर, हे पण असंच आहे, वस्तूचं नाव आहे टाटा टी, टाटा टी, उत्पादकाचं नाव आहे टाटा, माहितीचा स्रोत आहे चहा बनवण्यासाठी. तर अशा प्रकारे ही माहितीसुद्धा आपण एक तक्ता त्याचा तयार करू शकतो. तर एकंदरीत आपण ह्या पाठामध्ये हा जो व्यापार आहे, हा व्यापार अगदी लहान नाही आहे. व्यापारामध्ये खूप काही आपल्याला मुद्दे आहेत, परंतु आपला जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकच्या अनुषंगाने जेवढा आपल्याला घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.